नमस्कार. ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचा नेहमीच हा प्रयत्न असतो की नागरिकांना जनहितासाठी आणि त्यांच्या हक्कांविषयी जास्तीत जास्त जागृत करावं. याच उद्देशाने आज आपण कायदेशीर जबाबदारींच्या वेगवेगळ्या स्तरांची सविस्तर माहिती घेणार आहोत. अगदी स्थानिक ग्रामपंचायतीच्या नियमांपासून ते थेट देशाच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत ही न्यायव्यवस्था नेमकी कशी काम करते हे आपण अतिशय सोप्या आणि रंजक पद्धतीने समजून घेऊया. आजच्या या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत तर कायदेशीर पूर्वधरणांचा पाया, तळागाळातील कायदा म्हणजे पंचायत, अतिक्रमण, दिवाणी वाद, जनहित आणि घटनात्मक हक्क आणि शेवटी न्यायाधिकरणे व सार्वजनिक उत्तरदायित्व. हे सर्व वेगवेगळे तुकडे एकत्र येऊन न्यायाची एक अखंड चौकट कशी तयार होते यातून अगदी स्पष्ट होईल. तर पहिल्या भागापासून सुरुवात करूया. भाग 1, कायदेशीर पूर्वधारणांचा पाया आणि कायद्यात अंदाज क्षमता प्रस्थापित करणे. संपूर्ण न्यायव्यवस्थेसाठी मूलभूत नियम कसे ठरवले जातात हे पाहणं खरंच खूप रंजक आहे. सुंदराज कन्हैया लाल भतीजा विरुद्ध जिल्हाधिकारी ठाणे या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत स्पष्ट सांगितलंय की कायदा अधिक अंदाज करण्यायोग्य बनवणे हे वरिष्ठ न्यायालय आणि न्यायाधिकरणांचे कर्तव्य आहे. याचा साधा अर्थ असा की न्यायाधीश केवळ स्वतःच्या लहरीनुसार निर्णय देऊ शकत नाहीत. कायद्यात एक प्रकारची शाश्वती असल्यामुळे लोकांचा गोंधळ उडत नाही आणि व्यवस्थेवरचा विश्वास कायम राहतो. याच संदर्भात भारतीय संविधानातील कलम 141 समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. हे कलम कायदेशीर पूर्वोदाहरण किंवा ज्याला आपण ज्युडिशियल प्रेसिडेंट म्हणतो ते प्रस्थापित करतं. ही संकल्पना म्हणजे संपूर्ण न्यायव्यवस्थेचा मुख्य आधारस्तंभच आहे. यामुळे होतं काय तर कनिष्ठ न्यायालयांना त्यांचे निर्णय देण्यासाठी एक स्पष्ट आणि अढळ मार्गदर्शक तत्त्व मिळतं. आता येऊया भाग 2 कडे, तळागाळातील कायदा आणि पंचायत अतिक्रमण. हीच मोठी आणि रचनाबद्ध अधिकार प्रणाली आपल्या रोजच्या जीवनात तळागाळात कशी लागू होते ते पाहूया. स्थानिक पातळीवर सार्वजनिक जमिनींचे अतिक्रमणापासून संरक्षण करण्याचे अत्यंत अचूक प्रशासकीय अधिकार ग्रामपंचायतीकडे असतात. मग ते अनधिकृतपणे माती किंवा वाळू उपसण्यावर दंड आकारणे असो, सार्वजनिक जागांचे व्यवस्थापन असो किंवा उत्सवांसाठी जास्तीत जास्त 7 दिवसांची परवानगी देणे असो, ग्रामपंचायत अतिशय काटेकोरपणे हे अधिकार वापरते. पण समजा एखाद्या व्यक्तीवर प्रशासकीय कारवाई झालीच तर काय? तिथे हुकुमशाही नाहीये. ग्रामपंचायत स्तरावरही अशा निर्णयांना आव्हान देण्यासाठी एक स्पष्ट टप्प्याटप्प्याने चालणारी कायदेशीर यंत्रणा उपलब्ध आहे. बाधित व्यक्ती 30 दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे अपील करू शकते, जिथे त्यांना आपली बाजू मांडण्याची पूर्ण संधी मिळते. लोकशाही प्रक्रियेचं हे एक उत्तम उदाहरण आहे. आता उतरंडीत थोडं वरच्या स्तरावर जाऊया. भाग 3, दिवाणी वाद आणि न्यायालयातील कबुली म्हणजेच उच्च न्यायालयाची पातळी. हे सगळे नियम प्रत्यक्ष वास्तवात कसे लागू होतात? ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचा हाच मुख्य उद्देश आहे की नागरिकांना या वास्तवाची जाणीव करून देणं. मुंबईतील श्रुती मयांक शहा मालमत्ता वादाचे हे उदाहरण पहा. कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता करारावरील हा एक अत्यंत हाय प्रोफाईल दिवाणी वाद आहे, ज्याचे हे अधिकृत न्यायालयीन दस्तऐवज आपण इथे पाहू शकतो. दिवाणी कायद्यात एक आदेश 12 नियम 6 नावाची अत्यंत वेगवान तरतूद आहे. जेव्हा काही तथ्य विरोधी पक्षाने आधीच आणि स्पष्टपणे मान्य केलेली असतात, तेव्हा वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी फिर्यादीला जलद न्याय देणं हा यामागचा उद्देश आहे. हा अगदी फास्ट ट्रॅक मार्गच आहे. पण थांबा, या वेगाच्या नादात न्यायाचा बळी जाऊ नये याचीही पूर्ण काळजी घेतली जाते. फास्ट ट्रॅक नियम असूनही न्यायालयाला त्यांचा स्वेच्छाधिकार म्हणजे डिस्क्रिशन वापरणं बंधनकारक असतं. बचावाचे सखोल मूल्यमापन करूनच निर्णय दिला जातो. निष्पक्षता आणि वेग यातील हा समतोल खरोखरच कौतुकास्पद आहे. आता खासगी वादांकडून थेट घटनात्मक अधिकारांकडे वळूया. भाग 4, जनहित आणि घटनात्मक हक्क आणि प्रणालीगत संरक्षण. आपली कायदेशीर व्यवस्था दुर्बल घटकांचं संरक्षण कसं करते? जनहित याचिका किंवा PILचा इतिहास पाहिला तर लक्षात येईल की वंचित घटकांच्या हक्कांसाठी जागरूक नागरिकांना न्यायालयात दाद मागता यावी म्हणून न्यायालयाने स्वतःचेच पारंपरिक नियम बाजूला ठेवले. 1946चं माहितीचं स्वातंत्र्य असो किंवा 1998ची महिलांच्या सन्मानासाठीची विशाखा मार्गदर्शक तत्त्वे असोत, हा समाजासाठी एक अत्यंत ऐतिहासिक बदल होता. आणि जेव्हा एखाद्याच्या स्वातंत्र्याचा प्रश्न येतो तेव्हा कलम 21 अंतर्गत हेबियस कॉर्पस हा सर्वात मोठा आधार ठरतो, ज्याचा शब्दशः अर्थ आहे तुम्ही शरीर हजर करा. कोणालाही बेकायदेशीरपणे डांबून ठेवल्यास प्रशासनाला त्याचे थेट आणि ठोस कारण द्यावेच लागते. नागरिकांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवणारे हे एक अमोघ आणि शक्तिशाली अस्त्र आहे. शेवटी आपण एका विशेष न्यायव्यवस्थेकडे वळूया. भाग 5, न्यायाधिकरण आणि सार्वजनिक उत्तरदायित्व.
पर्यावरण आणि सार्वजनिक भ्रष्टाचार यांसारख्या गुंतागुंतीच्या प्रश्नांसाठी वेगळ्या संस्था कशा काम करतात, दिवाणी न्यायालय आणि राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण म्हणजेच एनजीटीची तुलना केल्यास फरक अगदी स्पष्ट दिसतो. एनजीटीकडे दिवाणी न्यायालयासारखेच मोठे अधिकार आहेत, पण ते पारंपरिक आणि कठोर पुराव्यांच्या नियमांनी बांधील नाहीत. ते नैसर्गिक न्यायाच्या तत्वांवर चालते. यामुळे पर्यावरणाचे प्रश्न अधिक लवचिकपणे हाताळले जातात. याचप्रमाणे 2013चा लोकपाल आणि लोकायुक्त कायदा हा थेट जनतेच्या मोठ्या आंदोलनांमधून आणि उत्तरदायित्वाच्या मागणीतून तयार झाला. ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टसारख्या संस्था नेहमीच अशा जागरूकतेसाठी पुढाकार घेतात. प्रशासनातील गैरकारभाराला आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लोकपाल हे एक अत्यंत शक्तिशाली आणि स्वतंत्र निरीक्षण यंत्रणेचं काम करतं. आपण आत्तापर्यंत जे काही पाहिलं, अगदी स्थानिक ग्रामपंचायतीच्या नियमांपासून ते सर्वोच्च न्यायालयाच्या घटनात्मक अधिकारांपर्यंत, या सगळ्याची मुळे अत्यंत भक्कम अशा लिखित दस्तावेजांमध्ये रुजलेली आहेत. उच्च न्यायालयाच्या या रीट याचिकेचा दस्तावेज हेच सिद्ध करतो की ही सर्व कायदेशीर प्रक्रिया केवळ हवेत नाही, तर ती किती पारदर्शक आणि वास्तवावर आधारित आहे. शेवटी ग्रामपंचायतींपासून ते राष्ट्रीय न्यायाधिकरणांपर्यंत ही न्यायव्यवस्था जसजशी उत्क्रांत होत आहे, तसतसा एक मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. जलद न्याय आणि प्रक्रियात्मक निष्पक्षता यांमधील समतोल समाजाचे भविष्य कसे घडवेल, हा नाजूक समतोल राखणे हेच सार्वजनिक प्रशासनापुढील सर्वात मोठे आव्हान आहे. या विश्लेषणात्मक सादरीकरणातून आपल्याला न्यायव्यवस्थेची नक्कीच एक वेगळी आणि सखोल ओळख झाली असेल. जनहिताच्या अशाच एका महत्त्वाच्या विषयासह पुन्हा भेटूया. धन्यवाद.